हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, इथे वाजलेले आहेत संध्याकाळच्या 4 आणि मी इथे आली आहे किचनमध्ये, कारण की मला आज समोसे बनवायचे होते. बऱ्याच दिवसापासून विचार करत होते समोसे बनवावं, कारण की मैदा होता घरामध्ये थोडासा. साधारणतः पाव किलो मैदा होता फक्त, आणि त्या मैद्याचं काय करायचं हे काही समजत नव्हतं. त्यामुळं मग आज पक्कं ठरवलं की आज समोसे बनवूया, कारण की मुलांना पण आवडतात समोसे आणि मला पण खूप आवडतात. त्यामुळे ना आता इथे मी समोसे बनवण्यासाठी 5 बटाटे उकडायला टाकणार आहे. तर फक्त एकच बटाटा मीडियम साईजचा होता आणि बाकी सगळे 4 जे बटाटे होते ते थोडे छोटे-छोटे होते. त्यामुळं 5 बटाटे मी इथे घेतले आणि आता हे उकडायला टाकते. आणि या अगोदर पण मी एकदा समोसे बनवले होते, पण ते गव्हाच्या पिठाचे समोसे होते आणि मुलांना ना त्यामधली भाजी खूप आवडली होती. खूप टेस्टी भाजी झाली होती आणि ती टेस्टी भाजी कशी बनवायची हे सिक्रेट मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदम सोपी आणि एकदम म्हणजे मसालेदार चटपटीत अशी भाजी ती होते बटाट्याची. तर ती कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता इथे ना मी बटाटे सगळे धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे म्हणजे प्रत्येक बटाट्याचा 2 भाग करून मी टाकते. कारण की ना मध्ये-मध्ये कधी-कधी असं बटाटे खराब वगैरे पण असू शकतात. त्यामुळं ना मी चेक करूनच बटाटे टाकते आणि अख्खे बटाटे वगैरे मी कधीच टाकत नाही. तर आता इथे सगळे बटाटे चिरून झालेत आणि आता मी कुकरला लावते ते. आणि आमच्या घरात ना सहसा म्हणजे असं मैदा वगैरे जास्ती मी वापरत नाही कधी. पण यावारीनं ना रेशन भरताना थोडासा मैदा घेतला होताच मी. समोसे बनवण्यासाठीच खास करून घेतला होता. कारण की ना ती मी गव्हाच्या पिठाचे जे समोसे बनवले होते ना, त्यातली भाजी एकदम टेस्टी झाली होती. तर माझ्या मनामध्ये होतं की एकदा आपण मैद्याच्या पिठाचे समोसे बनवून ट्राय करूया. तर आज फायनली मी नक्की केलं समोसे बनवण्याचं. कारण की 1 तारखेला रेशन भरलं होतं, पण अजूनपर्यंत मुहूर्त लागलाच नव्हता समोसे बनवण्याचा. पण आज थोडासा वेळ होता, त्यामुळं मग समोसे बनवायचं म्हणजे साहेबांना पण फोन करून विचारलं की बनवू का समोसे? तेव्हा साहेब पण बोलले की ठीक आहे बनव. मग आज फायनली बनवायला घेतलं समोसे आणि याची ना खूप सिक्रेट आणि म्हणजे टेस्टी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्या अगोदर ना आता इथे बटाटे उकडतात तोपर्यंत थोडासा चहा करून पिते. आणि कारण की ना आळस पण आला होता आणि आत्ताच नुकतीच मी एक एडिटिंग संपवली आणि व्हिडिओ अपलोड केला. त्यामुळे थोडासा आळस पण आला होता. त्यामुळं थोडासा चहा घेतला तर थोडंसं फ्रेश वाटेल आणि मग आता समोसे बनवण्यासाठी तर थोडीशी एनर्जीची गरजच असते. त्यामुळं थोडासा चहा घेते आणि फ्रेश होते. मग त्यानंतर मग समोसेचं रेसिपी बनवायला सुरुवात करेन. तर आता इथे चहा एकदम व्यवस्थित उकळला होता. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं आणि त्याला खळखळून अशी उकळी येऊ दिली आणि यामध्ये ना थोडासा मसाला टाकला होता. त्यामुळं चहा एकदम टेस्टी होतो चहाचा मसाला टाकल्यामुळं. आणि मला ना जास्ती करून अद्रकची चहा किंवा थोडासा मसाला वगैरे टाकलेली चहा ही आवडते आणि फक्त इलायची वगैरे टाकली ना तर ते मला चहा अजिबात आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे की चहा ना थोडासा सपकच घेते मी. म्हणजे जास्ती गोड वगैरे मला आवडत नाही. आणि माझ्यासारखाच चहा माझ्या एका बहिणीला पण आवडतो. जी माझ्या पाठची बहीण आहे ना, तिला असा सपकच चहा आवडतो. बाकी आमची छोटी जी बहीण आहे, तिला एकदम गोड चहा लागतो आणि बाकी पूर्ण आमच्या फॅमिलीला पण एकदम गोड चहा लागतो. पण आम्हा दोघी बहिणींना ना असंच थोडंसं सपक चहा पिला तर बरं वाटतं. नाहीतर गोड चहा पिला, तर मग आम्हाला उचमळल्यासारखं होतं. तर आता इथे माझा चहा वगैरे पिऊन झाला. त्यानंतर मी ना ज्या टोपामध्ये चहा बनवला होता, तोच टोप पुन्हा घासून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम केलं आणि हे वाटाणे जे असतात, ते वाटाणे मी भिजायला टाकले. तर ते ना आम्ही रेशन भरताना वाटाण्याचं ते पॅकेट घेतलं होतं. वाटाणे भेटतात ना पॅकेट वगैरे, ते घेतलं होतं. तर त्यातले वाटाणे थोडेसे मी भिजायला टाकले आणि आता वाटाणे भिजतायत आणि बटाटे उकडतायत तोपर्यंत मी समोश्याचं पीठ जे आहे ते मळून घेते. आणि त्यासाठी ना मी इथे रवा घेतलाय आणि थोडासा मैदा घेतलाय. तर आता इथे ना मी मापासाठी 1 वाटी घेतली. तर त्यामध्ये अर्धी वाटी रवा घेणार आहे मी आणि रवा नीट वगैरे करून घेतलाय व्यवस्थित. आणि त्याच साईजची दुसरी वाटी घेतली आणि मैदा घेण्यासाठी म्हणजे एकदम मापोमाप असं सगळं साहित्य घेतलं ना तर समोसे एकदम छान होतात.
तर आता इथे मी ना चाळण ठेवली आहे मैदा चाळण्यासाठी आणि त्यामध्ये 2 वाट्या मैदा घेणार आहे. हे 2 वाट्या मैदा झाला आणि आता हा मैदा व्यवस्थित चाळून घेते. आणि आता त्यामध्ये हे अर्धी वाटी रवा मिक्स केला आणि त्यानंतर याच्यामध्ये ना थोडासा ओवा टाकणार आहे. हे बघा साधारण 1 चमचा ओवा आहे आणि तो एकदम क्रश केला असा हाताने आणि त्यानंतर ओवा टाकला. म्हणजे क्रश केल्यानं कसं त्याचा फ्लेवर एकदम व्यवस्थित होतो पिठामध्ये. आणि त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ टाकलंय. तर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि बाकी आता काही फक्त तेल टाकायचं राहिलंय. तर ज्या वाटीने मैदा रवा वगैरे घेतलाय त्याच वाटीने इथे म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी असं तेल मी घेतलंय. आणि आता हे तेल ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. म्हणजे 2 कप मैदा, अर्धा कप रवा आणि अर्धा कप तेल, हे अशा प्रकारे मी सगळं साहित्य घेतले. आणि आता हे तेल टाकून आणि तेल ना एकदम नॉर्मल असावं, त्याला गरम वगैरे करायची काहीच गरज नाही. जसं आहे तसं तेल घ्यायचं आणि तेच तेल मिक्स करायचं. आणि आता हे तेल वगैरे सगळं ना सगळं मैदा, तेल, रवा, मीठ सगळं सगळं ना एकजीव करून घ्यायचं आणि पूर्ण असं चोळून घ्यायचं हाताने व्यवस्थित. कारण की ना याच्यामुळेच समोसे जे आहेत ते एकदम कुरकुरीत वगैरे होतात. त्यामुळं ना पूर्ण पीठ जे आहे ते एकदम असं व्यवस्थित चोळून घ्यायचं. आणि आता याच्यामध्येच ना थोडंसं असं हे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे मुठ्ठीनं हे केल्यावरती दाबल्यावरती. तर जेव्हा गोळा तयार होतो ना तेव्हा समजायचं की पीठ आपलं म्हणजे सगळं माप जे आहे ते व्यवस्थित आहे. तर आता त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलंय आणि त्या अर्ध्या वाट्या पाणीमध्येच मी पूर्ण हे जे पीठ आहे ना ते मळून घेणार आहे. बाकी एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही पडत याच्यामध्ये. हे फक्त अर्धी वाटी पाणी यूज करून हे पीठ थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आणि आपण नॉर्मली चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं नाही मळायचं, त्यापेक्षा एकदम घट्ट पीठ मळून ठेवायचं. आणि याला ना जवळजवळ अर्धा तास नंतर ठेवावं लागतं, त्यामुळं ते व्यवस्थित होतं पीठ. त्यामुळं ना मळतानाच पीठ थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं, ज्यामुळं ना आपल्या समोश्याचे जे आकार बनवणार आहे आपण ते बिघडणार नाही. नाहीतर ना समोश्याचं पीठ जर मऊ केलं तर मग ते आकार पूर्ण ना बिघडून जातो समोश्याचा. तर आता हे पीठ मळलेलं मी ह्याला अर्धा तास असंच ठेवणार आहे झाकून, कारण की रवा होता त्यामध्ये, तर रवा एकदम व्यवस्थित फुगला पाहिजे. तर आता इथे ना मी मिक्सरचं जार घेतलंय, त्यामध्ये ना हे धने टाकलेत आणि हाच तो सिक्रेट मसाला आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करणार होती. तर 1 चमचा धने घेतले आणि 1 चमचा बडीशोप घ्यायचा आहे. तर बडीशोप ना कच्ची बडीशोप घ्यायचं आहे, भाजलेली वगैरे बडीशोप घ्यायची नाही. आणि त्यानंतर थोडंसं इथं जिरे मिक्स करायचे, साधारण एकदम पाव चमचा. तर 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप आणि पाव चमचा जिरे. तर इथे ना ह्या सपक मिरच्या होत्या एकदम, त्यामुळे इथे मी थोडंसं जास्ती घेतलेत आणि छोट्या छोट्या मिरच्या होत्या, तेवढ्याच माझ्या घरात सापडल्या तर तेच मी घेतलेत. आणि थोडीशी अद्रक घेतली. तर आता ही अद्रक जी आहे ना ती थोडीशी असं चिरून टाकते, 2 ते 3 भाग करते. आणि याला वाटून तर घ्यायचंच आहे, त्यामुळे जास्ती बारीक वगैरे चिरायची काही गरज नाही. तर आता इथे धने, बडीशोप, जिरा आणि मिरची आणि अद्रक हे सगळं जे आहे ते मी वाटून घेणार आहे. आणि वाटायचं पण ना काही त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही आणि एकदम बारीक पण वाटायची गरज नाही. तर हे बघा हे अशा प्रकारे आबडधोबड एकदम वाटून घ्यायचं आहे. हां, हे बघा एकदम व्यवस्थित वाटलेलं आहे, परफेक्ट एकदम. तर आता हाच तो आपला सिक्रेट मसाला तयार झाला आहे, याच्यामुळेच समोसे एकदम टेस्टी होतात. तर आता इथे ना बटाटे पण व्यवस्थित उकडून झाले होते तोपर्यंत. तर बटाटे उकडले, पीठ मळून झालंय आणि मसाला पण तयार झाला आहे. तर आता फक्त वेळ आहे ती मसाला तयार करण्याची, म्हणजे बटाट्याची भाजी तयार करण्याची वेळ आहे. तर आता इथे जेवढे काही बटाटे उकडलेले होते ते सगळे मी बाहेर काढून घेते. आणि याला ना याच्यामध्ये पाणी वगैरे मी टाकत नाही. कधीही मी बटाटे उकडले ना तर त्याला ना पाण्यामध्ये टाकून साली काढत असतात काही जण. तर मी तसं करत नाही, कारण की ना जेव्हा पण आपल्याला वडे किंवा समोसे किंवा अशा टाईपचं काही पराठा वगैरे काही बनवायचं असेल ना तेव्हा त्याला ना त्या बटाट्याला ना होता होईल तेवढं सुक्कच ठेवायचं आणि असं पण याच्या साली व्यवस्थित निघतात.
आणि आता हे बटाट्याचे साल काढायचं काम जे आहे ते मी हॉलमध्ये बसून केलं, कारण की खूप गरम होत होतं त्यामुळं. आणि इथे बघा अनुष्काचं काय चालू आहे, तिचा तर इंग्लिश शो आहे तो ती बघत होती. आणि असं इंग्लिश शो वगैरे लावले तर आम्हाला तर काही कळत नाही, त्यामुळं आम्ही काही लक्ष देत नाही आणि ती बघत राहते त्याला. कारण की तिला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की इंग्लिश जर लवकर शिकायचं असेल तर इंग्लिश म्हणजे प्रोग्राम किंवा मूवी वगैरे इंग्लिश बघायची, त्यामुळे इंग्लिश टॉकिंग लवकर जमेल. त्यामुळे ती नेहमी इंग्लिश मूवी लावते आणि बघत बसते. तर आता इथे मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ना कढई ठेवली गॅसवरती. आणि वाटाणे पण व्यवस्थित भिजलेले होते. तर आता इथे फोडणीसाठी साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी तेल टाकलं आहे. आणि आता हा जो वाटलेला मसाला आहे ना, तर हा मसालाच फक्त याच्यामध्ये टाकायचं, अजून जास्ती दुसरं काही टाकायची गरज नाही. तोपर्यंत इथे वैभव पण आला होता आणि वैभव चेक करत होता की काय बनवलं आहे का नाश्त्याला. तर मी त्याला सांगितलं की मला फक्त 15 मिनटं दे, मी 15 मिनटामध्ये तुला समोसे बनवून देईन. तर तो आता गेला बाहेर. तर आता हा जो मसाला वाटलेला होता तोच फक्त मी या तेलामध्ये टाकणार आहे. आणि तेल ना जास्ती गरम होऊ द्यायचं नाही, थोडंसं मिडियम असं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा वाटलेला. आणि व्यवस्थित असं याला म्हणजे जास्ती काही परतायची गरज नाही. तर याच्यामध्ये लगेच पावडरचे मसाले टाकून घ्यायचं. इथे मी टाकला आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद अर्धा चमचा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. तर हे 4 पावडरचे मसाले मी टाकलेले आहेत. तर मीठ, हळद आणि लाल तिखट आणि गरम मसाला हे 4 वस्तू झाल्या की त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून हे बटाटे जे आहेत क्रश केलेले ते बटाटे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये. आणि आता हे जे उकडलेले वाटाणे होते ते सुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे सगळं एकजीव करून घेतलं की मग आपला झाला समोशाचा मसाला तयार. आणि अशा प्रकारे जर एकदा तुम्ही समोस्याचा मसाला बनवून बघा, एकदम टेस्टी बनतो. जसं काय म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे आपण समोसे खातो ना, तशा टाईपचे समोसे बनतात इथे. आणि अनुष्का तर त्या मसाल्याच्या वासानेच आली होती किचनमध्ये आणि तिचं चालू होतं, मम्मी किती वेळ लागेल, लवकर बनव लवकर बनव. कारण तिला ना समोसे खाण्यापेक्षा त्या समोसेचा मसाला जास्त आवडतो. तर आता इथे एक गोष्ट लास्टला टाकायची आहे ती म्हणजे लिंबू. तर इथे मी 1 लिंबू घेतला आहे आणि तो लिंबू मी ह्या पूर्ण मसाल्यामध्ये पिळणार आहे. आणि आपल्याकडे लिंबू नसेल तर आपण याच्यामध्ये चाट मसाला पण टाकू शकतो. आणि चाट मसाला नसेल तर लिंबू टाकू शकतो. दोन्हीपैकी एक पण कुठलं तरी टाकलं तरी चालतं. तर आता इथे माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून मी लिंबू आणला होता आणि लिंबू याच्यामध्ये पिळून घेते. ज्यामुळे ना मसाला जो आहे तो थोडासा असा आंबूस आंबूस असा होतो आणि टेस्ट एकदम वाढते याची. तर पूर्ण लिंबू जो आहे तो मी पिळून घेतला याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ना जास्ती रस वगैरे निघाला नाही लिंबूमध्ये. तर कमीच रसवाला होता, थोडासा कच्चा लिंबू होता. आणि इथे आमच्या इथे म्हणजे लिंबू भेटलेच नाही, सगळे कच्चेच लिंबू होते. तर आता इथे आपला मसाला तयार झालेला आहे समोश्याचा. आणि आता इथे मी हॉलमध्ये बसले आणि हॉलमध्ये बसूनच मी इथे समोसे बनवते. कारण की उभं राहून वगैरे समोसे कशाला बनवायचे, बसायला भेटते तर बसून घ्यायचं. तर आता इथे मी मैद्याच्या ना जे काही गोळा बनवला होता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. आणि त्याचंच एक असं लांब आकाराची पोळी लाटणार आहे मी, पातळ पण असं ना लांब अशी आकाराची असतात. म्हणजे गोल नाही बनवायची, तर अशी लांबसर अशी पोळी बनवायची. आणि याला ना अर्ध्यातून असं चिरून घ्यायचं चाकूने. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे तुकडे बनवून घेतले. म्हणजे लांबसर पोळी करायची आणि त्याला अर्ध्यातून कापायचं. तर आता इथे मी एक समोसा बनवून दाखवते तुम्हाला. तर थोडंसं अगोदर पाणी लावलं, कारण चिपकलं पाहिजे व्यवस्थित, त्यामुळं पाणी लावलं आणि अशा प्रकारे आकार बनवून घेतला. आणि ना काय समोसे ना मी थोडेसे छोटे छोटेच बनवणार आहे. मोठे समोसे म्हणजे मुलांना पण आवडत नाहीत जास्ती. ते मिनी समोसे असतात ना तसे मुलांना जास्ती आवडतात. त्यामुळं ना मी इथे थोडेसे छोटे छोटे समोसे बनवणार आहे. म्हणजे एवढे पण छोटे नाही, पण थोडंसं त्यातल्या त्यात छोटेच बनवणार आहे. आणि हे बघा हे अशा प्रकारे मी पॅक करून घेतलं. तर इथे झाला आपला मिनी समोसा तयार. तर आता तशाच प्रकारे मी सगळे समोसे बनवून घेतले. आणि थोडेसे 2-4 समोसे उरले होते बनवायचे, तर अनुष्का बोलली की मी बनवते.
तोपर्यंत जाऊन फ्राय कर. तर इथे ना अनुष्का आज म्हणजे चिंचेची चटणी आणि ती हिरवीवाली चटणी असते ना ती बनवणार आहे. त्यासाठी तिने जे सामान मागवलं होतं ते वैभवने आणून दिलं. तर आता इथे मी पटकन समोसे फ्राय करून घेते, कारण की वैभवची घाई चालली होती, त्याला भूक लागली होती. आणि समोसे तळताना ना थोडंसं तेल म्हणजे जास्ती एकदम कडक तापवायचं नाही, तर मीडियम असं तेल तापवायचं. एकदम थंड पण नसावं आणि एकदम कडक पण तेल नसावं, मीडियम असं तेल असावं. आणि त्याच्यामध्ये मी सगळे 4 समोसे टाकून घेतले. एका बॅचमध्ये 4च समोसे बसतात इथे. तर ते टाकून घेतले आणि थोड्या वेळाच्या नंतर मी याला पलटी केलं. आणि एकदम क्रिस्पी जर समोसे बनवायचे असतील ना तर थोडंसं गॅस फ्लेम ना लोच ठेवायची, हाय ठेवायची नाही. हाय ठेवली ना फ्लेम तर मग समोसे करपून जातात आणि मग आपल्या साईडने कच्चं राहतं पीठ. त्यामुळं ना हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही, लो फ्लेमवरतीच हे समोसे कुरकुरीत असे तळून घ्यायचे. तर आता इथे मी सगळे समोसे जे आहे ते अशा प्रकारेच लो फ्लेमवरतीच तळत होते. त्यामुळं ना म्हणजे हे ना समोसे बनवायला पण तेवढाच वेळ लागतो आणि फ्राय पण करायला तेवढाच वेळ लागतो. जर चांगले कुरकुरीत समोसे पाहिजे असतील तर एकदम लो फ्लेमवरतीच फ्राय करावं लागतं. तर आता आहे ना इथे मी समोसे फ्राय करायचं काम करतच मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करत होते. तर इथे ना कुकर लावायचं चालू होतं माझं काम. तर म्हणजे सोबतच सगळं म्हणजे नाश्ता पण होईल आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण होईल अशी घाई करत होते मी. तर इथे मी आता कुकरला डाळ भात लावले. तर इथे समोसे वगैरे होईपर्यंत हे डाळ भात वगैरे शिजून निघेल. त्यानंतर मग बाकी चपाती भाकरी वगैरे नंतर बनवेन. आणि अशा प्रकारे काहीतरी समोसे बनवणं, पॅटीज बनवणं किंवा काहीतरी बनवणं हे अशा प्रकारचं काही बनवायला लागलं ना तर मला ना लॉकडाऊनची आठवण येते. लॉकडाऊनमध्ये तर असंच व्हायचं, म्हणजे सगळेजण घरी असायचे आणि म्हणजे आम्ही तिकडे होतो नवी मुंबईमध्ये. तर तिथं आमचं डबल माळ्याचं घर आहे ना, तर ना वरच्या रूममध्ये हे तिघंजणं बसायचे टी व्ही बघत आरामात आणि रोज मला काहीतरी सांगायचे, हे आज समोसे बनव, आज पॅटीस बनव, आज वडापाव बनव, असं काहीतरी म्हणजे रोज त्यांचं चालायचं. आणि मला ते खाली किचन असायचं, खाली मी किचनमध्ये ते बनवायचं आणि नंतर मी वरती घेऊन जायचे आणि ही तिघंजणं महाराज तिघंजणं ना टी व्ही बघत बघत हे असे पदार्थ खात होते. तेव्हा त्यांची खूप मज्जा झाली होती लॉकडाऊनमध्ये. आणि आत्ता पण हे असं काहीतरी बनवलं ना तर त्या टायमाची आठवण येते. म्हणजे घराच्या बाहेर काही निघायचंच नव्हतं, त्यामुळं ना काहीतरी यूट्यूबवरती काहीतरी सर्च करायचं, बघायचं नवीन नवीन रेसिपी आणि बनवत राहायचं, एवढंच काम होतं. आणि जुगाडू रेसिपी मात्र भरपूर असायच्या, कारण त्या टायमाला ना काही सामान पण भेटत नव्हतं म्हणजे टायमावरती. काही मिरची कोथिंबीर किंवा काही अशा प्रकारचं सामानसुद्धा व्यवस्थित टायमावरती भेटत नव्हतं. तर त्यामुळं ना काहीतरी जुगाडू रेसिपी बनवायला लागत होत्या त्या टायमाला. आणि खूप अवघड दिवस होते त्या टायमाचे, पण त्याचसोबत म्हणजे पूर्ण फॅमिली एकत्र राहायची, ही गोष्ट मात्र थोडीशी बरी वाटायची. तर आता इथे माझे समोसे जे आहेत ते तळणं चालूच होतं हळूहळू आणि त्याचसोबत इतर कामंही होत होते. तर अनुष्काने जे लास्टचे 2-3 समोसे राहिले होते ते बनवले आणि त्यानंतर जे काही भांडे वगैरे होते ते वॉश बेसिनमध्ये आणून ठेवले. आणि ते भांडे तोपर्यंत भिजून व्यवस्थित होतील. आणि इथे ना मी गरम पाण्यामध्ये चिंच भिजायला टाकली होती आणि आता ती चिंच पण भिजून झाली आहे. तर आता अनुष्का ना चिंचेची चटणी बनवणार आहे आणि ग्रीनवाली चटणी बनवणार आहे. तर अगोदर ग्रीनवाली चटणी बनवण्यासाठी तिने कोथिंबीर घेतली, थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण आणि 2-3 मिरच्या घेतल्यात. तर आता तिचं ना ते सगळं वाटून घेणं चालू होतं. तर इथे तिने हे सगळं वाटून घेतले. थोडेसे 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि थोडंसं 2-3 मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं तिने एकत्र करून व्यवस्थित वाटून घेतलं आणि आता ती हे गाळणीने ते गाळून घेणार आहे. तर अशा टाईपने आणि त्यानंतर त्यामध्ये ती पावडर मसाले पण टाकणार आहे. तर इथे आता साहेब पण आले होते. तर आमचे समोसे तर तयार झाले होते आणि साहेब पाव घेऊन आले होते सोबतच खाण्यासाठी. तर आता साहेब जोपर्यंत फ्रेश होतील तोपर्यंत अनुष्का चिंचेची चटणी आणि ग्रीनवाली चटणी बनवून तिची तयार होईल. तर आता इथे बघा
ग्रीनवाली चटणी तिने गाळून घेतली, त्यामध्ये तिने थोडेसे पावडरचे मसाले टाकले. आता ती रेसिपी काही मी शेअर करणार नाही तुमच्यासोबत. तिने जे काही चटणीची रेसिपी दाखवली होती ते शेअर करणार नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला होता. तर आता इथे चिंच पण व्यवस्थित भिजलेली आहे. तर आता ही चिंच जी आहे ना ती वाटून घेणार आहे जारमध्ये. आणि त्या अगोदरना चिंच म्हणजे जेव्हा भिजायला टाकत होते ना तेव्हा व्यवस्थित नीट करून भिजायला टाकायची. त्यामध्ये काही चिंचुके वगैरे असतात आणि काही टरफल वगैरे असू शकतं चिंचेचं, तर ते नीट करून त्याला भिजायला टाकलं होतं. आणि आता तिने ती चिंच जी आहे ती वाटून घेतली आणि त्यानंतर ती जी पेस्ट होती ना चिंचेची त्याला ना पूर्णाच्या चाळणीने पूर्ण गाळून घेतलं व्यवस्थित. आणि नंतर त्या चिंचेला फोडणी दिली. थोडंसं तेल टाकून थोडेसे जिरे टाकून फोडणी दिली आणि त्यामध्ये तिने थोडेसे लाल तिखट आणि थोडासा गूळ वगैरे टाकला होता. आणि थोडंसं ती चटणी जी आहे ती शिजवून घेतली चिंचेची. आणि इथे बघा आता ग्रीन चटणी आणि चिंचेची चटणी दोन्ही पण तयार आहेत. आणि टेस्टी समोसे पण तयार आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी पाव पण आणले होते. तेवढ्यातच साहेबांना एक इमर्जन्सी कॉल आला आणि ते गेले कॉलवरती बोलायला. आणि तोपर्यंत आम्ही इथे नाश्ता सुरुवात केली आहे. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. खूप टेस्टी समोसे झाले होते. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.